ऑफर केलाय पण कॅल्क्युलेशन झालं नाही टायमिंगचं आणि झेलजीच्या सुरुवात फलंदाज बाद झालाय. यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, त्याला बीट करून बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4 आणि प्रताप सुद्धा आपलं खातं खोलतोय चौकाराने 4 धावा. चेंडू क्रॉस लागला तरी सुद्धा 4 धाव मिळाल्यात फलंदाज प्रताप याला. धावा कशाही आल्या तरी क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला महत्व आहे. धाव संख्या 4 ने पुढे सरकताना धाव संख्या 8. एक्झॅक्टली, धावा येणं महत्वाचं आहे. जरी प्रकाश बाद झाला तरी सुद्धा प्रताप मैदानाच्या आत आहे. चांगला बॉल, चकवा देणारा हा बॉल होता. बॉल रोटेट होतोय आणि त्याच वेळी पंचांच्या वतीने मात्र तटस्थ भूमिका. जबरदस्त कमबॅक या ठिकाणी गोलंदाज आयव्हॉन करतोय, जो पहिल्या दिवशी उपस्थित नव्हता पण मात्र आज तो उपस्थित असताना आपल्या संघाची बाजू धरून ठेवतोय आणि चांगल्या दर्जाच्या बॉल्सची हाताळणी आतापर्यंत त्याने केलेली आहे. बॉल्स त्याने हाताळले 4, त्यामध्ये 1 विकेट मिळवलाय. धावसंख्या 8 झाले. 5वा बॉल असेल या पहिल्या षटकातला. स्ट्राईकवर असेल प्रताप भोईर. ड्राईव्ह करायचा होता पण बॉलचं आणि बॅटचं कनेक्शन व्यवस्थित होत नाही. बॉल जाईल मिड विकेट एरियामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा आळस दाखवतोय आणि त्याच गोष्टीचा फायदा दीपेश स्मृती टिवरी संघाला होतोय. 2 धावांची वाढ केली जाईल. 2 धावांची वाढ आणि 2 धावांच्या वाढीने धावफलकावर धावा आलेल्या आहेत 10 धावा. सिंगल्स डबल्स खूप जास्त महत्वाच्या आहेत कारण 4-6च्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवू शकत नाहीये कारण गोलंदाज देखील तितकाच अनुभवाने परिपूर्ण आहे. त्याचमुळे योग्य त्या वेळी चौकार षटकार आणि योग्य त्या वेळी डिफेन्स म्हणजे सिंगल्स डबल्स च्या सहाय्याने धावफलक हलता ठेवणं देखील महत्वाचं असेल. पुढचा बॉल आयव्हॉनचा ओव्हर द विकेट. हलक्या हाताने बॉलला पुश केले. क्षेत्ररक्षक आहे मिडॉपला. थ्रो तर प्रॉपर झालाय पण यष्ट्यांवर जाऊन बॉल आदळला नाहीये पण तितक्याच वेगाने ती धाव कंप्लीट सुद्धा केली प्रतापने. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावफलकावर धावा आलेल्या आहेत दीपेश स्मृती टिवरी या संघाच्या. 1 गडी बाद 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 दीपेश स्मृती टिवरी. थँक्यू. चला टीम मिटिंग नकोय कारण वेळ आणि खेळ या दोन्ही गोष्टी आजच्या दिवसात तरी महत्वाच्या आहेत कारण फायनल सामना आम्हाला 2 षटकांचा नाही तर 5 षटकांचा खेळवायचा आहे आणि कदाचित तुमच्यातला एक संघ तो फायनलचा सामना खेळणार आहे आणि त्याचमुळे ही सुवर्ण संधी घालवू नका आणि आता तुमचा तो नैसर्गिक खेळ सुरू ठेवा कारण आता टीम मिटिंग करण्याची वेळ नाहीये तर टीम गेम प्ले दाखवण्याची गरज आहे. पहिले षटक तर यशस्वी हाताळले ज्यामध्ये प्रकाशचा बहुमूल्य विकेट मिळवला कारण प्रकाशला देखील या मैदानावर आपला कहर दाखवला होता. 46 धावा त्याच्या माध्यमातून फलंदाजी करताना संघाला मिळाल्या होत्या आणि त्याच दिवशी प्रतापचं देखील अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं होतं. तर या 2 बॅटर्सने तो पहिला दिवस गाजवला होता. त्यातला एक फलंदाज बाद झालाय जरूर पण प्रताप अजूनही खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देतोय रवींद्र ठक्कर. नवीन षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. जस्टिन येतोय. जस्टिन जस्टिस देईल का या षटकामध्ये? देवांश 11 वसई कोळीवाडा या संघाला. हे सर्व दर्यावर्दी आमचे तरुण जबरदस्त खलाशी सुद्धा आहेत. मत्स्य व्यवसाय त्यांचा खूप चांगला ते करतायत. सोबतीलाच क्रिकेट देखील खेळतायत. या गोष्टी महत्वाच्या आहेत. मेहनत तर जबरदस्त राहिलेली आहे या सर्व दर्यावर्दी तरुणांची. आणि आता पाहूया घरच्या मैदानावर प्रतापचा खेळ आजच्या पहिल्या षटकामध्ये चांगला राहिलाय. त्याने आतापर्यंत 11 धावा 7 धावा केल्या आहेत. माफ करा, प्रकाशच्या 4 धावा होत्या. जस्टिन बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड विकेट जाऊ दिले. बॉलला नो बॉल आहे. पंचाच्या वतीने ते खूण केली जाईल. विशालजी नाईक त्या ठिकाणी दर्शवतात की हा नो बॉल आहे आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. पहिलाच बॉल खूप जास्त बाहेर हाताळल्या गेल्या खेळपट्टीच्या त्याचमुळे पंचाच्या वतीने ती दखल घेतली गेली आणि हा नो बॉल असण्याची अधिकृत खूण केली गेलेली आहे. कुठलाच तिसरा पंच नाही. अंपायरची कोणी वादावाद करू नका प्लीज. जो निर्णय दिला गेलेला आहे तो निर्णय मान्य करा. आर्ग्युमेंट करू नका प्लीज. रिक्वेस्ट असेल फक्त तुम्हाला बीमर साठी एक रिव्ह्यू असेल, फक्त एकच. बाकी तुम्ही कुठलीच रिव्ह्यूची मागणी करू शकत नाही. चला प्लीज मॅच ऑन ठेवा.
चला मॅच ऑन करा प्लीज प्लीज प्लीज. धावसंख्या 12 झाली आहे. 12 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दीपेश 11 टिवरी. आता मात्र पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. पाहूया फ्री हिटच्या बॉलवर तशीच धडाकेबाज फलंदाजी पाहायला मिळेल का, ज्यासाठी प्रताप भाई ओळखला जातो की जस्टिन पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघांच्या वतीने कडवे संघर्षमय प्रयत्न पाहायला मिळत आहेत. पाहूया या ठिकाणी जस्टिन जस्टिस देईल का. चांगला बॉल होता. लोवर फुल टॉस ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहे कव्हरला. बॉलला स्टॉप करून थ्रो करेल तोपर्यंत एकदा मिळते. एकादावीची वर धावसंख्येत पोहोचते ती म्हणजे 13 या आकड्यावर. 13 रन. संघर्ष तर करावाच लागणार आहे, कारण संघर्षशिवाय कुठलीच गोष्ट तुम्हाला प्राप्त करणार येणार नाही. कारण या ठिकाणी एकूण 40 संघांमधून आपण टॉप 8 ला निवडलेला आहे आणि टॉप 8 मध्ये आलेले हे संघ आता चढाओढ रंगलेले आहे या संघांमध्ये की महाविजेता कोण, आणि त्या प्रश्नाचं उत्तर संध्याकाळच्या सत्रात मिळेल. पहिल्या दिवशी 12 संघ खेळले, त्यानंतर 24 म्हणजे 36 संघ एकूण खेळले या स्पर्धेमध्ये. बॉलर तयार. जस्टिन राईट आर्म आउट द विकेट. राईट हँडेड बॅटर रवींद्र ठक्करसाठी पहिल्यांदाच रवींद्र या डावामध्ये स्ट्राईकवर आलाय. धावसंख्या 13 झाली. यावेळेस फोर्स केलाय बॉलला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न नाही होत आहे. अजूनही शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कुठलाच एक्स्ट्रा एफर्ट दिला जात नाहीये दोन्ही संघांच्या वतीने, कारण त्यांना ठाऊक आहे की ही लढत मात्र लढायची असेल तर डोक्यावर थंड बर्फ ठेवावा लागेल. उष्णता खूप जास्त आहे. विचार सकारात्मक ठेवावे लागतील. तुमची शरीरयष्टी तुमची देहबोली सकारात्मक ठेवावी लागेल आणि तोच प्रयत्न दोन्ही संघाच्या वतीने केला जातो. धावसंख्या 14 झाली आहे. 14 रन्स. जस्टिन राऊंड विकेट. पुन्हा एकदा चांगली ट्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. बॉलला कॅरी करेल, थ्रो करेल तोपर्यंत 2 रनचा कॉल होता. रवींद्र ठक्करला समर्पण द्यावं लागेल. रवींद्र ठक्करची तयारी नव्हती, पण मात्र प्रतापची विकेट वाचवण्यासाठी त्याने स्वतःच्या विकेटचं समर्पण दिलेलं आहे आणि दुसरा धक्का बसतोय टीम दीपेश 11 टिवरी संघाला. रवींद्र बॅक टू पॅव्हेलियन. भाऊ टिवरी गावाला सोडून गेला टिवरी गावाला. आठवण तुझी येते मुलगी चकुली दीदीला. दिनेश दादाची डिंपी थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितेश जातोय आणि थोडीशी पडझड सुरू आहे दीपेश 11 टिवरी या संघाची, कारण ज्या संघाने मात्र धुमधडाका दाखवला होता या अगोदरच्या दिवसामध्ये तोच संघ मात्र कुठेतरी आता बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय, कारण आजचा दिवस देखील तितकाच महत्वाचा आहे. प्रकाश पहिल्या षटकात बाद झाला. रवींद्रने समर्पण दिलं आपल्या विकेटचं. प्रताप अजूनही खेळपट्टीवर आहे. नवीन फलंदाज नितेश होते. जस्टिन हे षटक हाताळतोय. दुसरं धावसंख्या 15 झाली टिवरी संघाची. खूप चांगली ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक मिडऑफला आहे. पूर्ण शरीर त्याने झोकलं होतं हा बॉल अडवण्यासाठी, पण त्याला बॉल हुलकावणी देऊन मागे येतोय. लॉंग ऑफला बॉल कॅरी केला जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. धावसंख्या 16 झाले. चांगले क्रिकेटिंग स्ट्रोक्स खेळतोय प्रताप आणि खूप चांगल्या पद्धतीने टेम्परामेंटचं एक उदात्त उदाहरण प्रतापच्या वतीने पाहायला मिळालेलं आहे, कारण कुठलीच घाई गडबड नाहीये. पहिल्याच बॉल त्याने चौकार खेचला होता, पण त्यानंतर डबल्स आणि सिंगल्सच्या वतीने तो आपला खेळ दाखवतोय. आणि कधी तलवार चालवायची आणि कधी लेखणी चालवायची आहे ह्याचं भान तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि आता पाहिलं तर एक शांत क्रिकेट प्रतापच्या वतीने खेळलं जाते. नवीन फलंदाज नितेश आलाय. स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. धावसंख्या 16 टिवरी. हो, इनसाइड एज घेऊन बॉल जाईल शॉर्ट लेगला. तोपर्यंत एक धाव मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 17 या आकड्यावर. यापुढचा सामना असणार आहे मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा विपक्ष उत्तन बॉयज उत्तन. दोन्ही टीमच्या कॅप्टनचे तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस क्लिअर केला जाईल. सोबत किती जण आहेत त्याला महत्व नाहीये, वेळेवर उपयोगी कोण येतो त्याला महत्व आहे. आताच्या घडीला टिवरी संघाला एक महत्वपूर्ण फलंदाजाची गरज आहे, जो जास्तीत जास्त धावा बनवून देऊ शकेल या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. बॉलला जाऊ दिलंय. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल वाईड लाईन ओलांडतोय. पंचाच्या वतीने वाईट बॉल चिकून एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 18 या आकड्यावर.
आयडियली पण पाहिलं तर 50 ते 60 धावांपर्यंत मजल जायला हवी, कारण कोळीवाडा संघामध्ये तर तितक्याच ताकदीचे, हा शब्द खूप महत्वाचा आहे, ताकदीचे फलंदाज आहेत जे बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवण्याची, दूरवर पाठवण्याची क्षमता ठेवतात आणि त्याचमुळे धावसंख्या पुढे नेणं गरजेचं. यावेळेस मात्र खूप चांगला स्टँड अँड डिलिव्हरचा स्ट्रोक, बॉल जाईल सीमा पार, मिळतील धावा 6, गगनभेदी षटकार. दोन षटकां समाप्ती, 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 24 धावा. दीपेश 11 टिवरी क्षमतेपेक्षा जास्त धावलं तर दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला सुद्धा दम लागतो. या ठिकाणी तो दम दाखवण्याचा प्रयत्न करतोय प्रताप, कारण तो खेळपट्टीवर थांबून राहिलाय. खेळपट्टीवर थांबून तो त्याचा स्वाभाविक खेळ करतोय. अधूनमधून तो डिफेन्सिव्ह राहिलाय, त्यानंतर कधी जेव्हा बॉल त्याच्या रेंजमध्ये होतोय तो अटॅकिंग मूड घेतोय. तर या गोष्टीचं महत्व आहे, कारण कुठल्या वेळी तुम्हाला कसा रोल अदा करायचा आहे त्याचं भान तुमच्याकडे असायला हवं आणि ते भान आतापर्यंत प्रताप भोईरचं पाहायला मिळालंय. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकां समाप्तीनंतर चांगली धावसंख्या मेंटेन केली. 24 धावा म्हणजे 12च्या धावगतीने खेळतोय दीपेश 11 टिवरी संघ. आणि पाहूया नवीन बॉलर कोण यूज केला जाईल. बघा, वारंवार वेळ घेऊ नका. तिसऱ्या षटकानंतर तुम्हाला तो ब्रेक दिला जाणार आहे, त्याचमुळे प्रत्येक षटकानंतर एकत्र येणं गरजेचं नाही वाटत मला. नवीन बॉलर पुन्हा एकदा एक्सपिरियन्स कॅम्पेनर, 50हून जास्त वय ज्यांचं आहे, आयव्हन तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळते, ज्याने पहिलं षटक हाताळताना प्रकाशला बाद केलं होतं आणि 11 धावा खर्च केला. 53 वय त्यांचं आहे, 53. पण जेव्हा प्रश्न स्किल्सचा असतो, टॅलेंटचा असतो, तर वयाला तितकंसं महत्व दिलं जात नाहीये. आणि तेच कुठेतरी दीपक मडवी म्हणा, जितू गवळी म्हणा, प्रताप म्हणा, आयव्हन म्हणा, असे कित्येक खेळाडू आहेत. बघा, यावेळेस स्लाइटली बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पामचा खूप चांगला वापर केलेला आहे आणि खूप चांगला आउटकटर हाताळलाय. पण त्या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात अजून एक धक्का बसतोय, नितेशला परतावं लागतंय आणि हा तिसरा धक्का जिव्हारी लागेल, कारण नितेश एक अटॅकिंग फलंदाज असताना मात्र जास्त काही योगदान या सामन्यामध्ये देता आलं नाहीये नितेशला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं प्रसाद भोते. प्रताप अजूनही खेळपट्टीवर आहे, त्याला ठाऊक आहे की माझं खेळपट्टीवर आणणं गरजेचं आहे, पण आयव्हनला ठाऊक आहे प्रतापच्या विकेटचं महत्व आणि त्याचमुळे आयव्हन प्रतापला बाद कसं करता येईल त्यासाठी सर्व जमेल ते प्रयत्न करतोय. आता पाहूया या ठिकाणी महत्वाचं आहे की मॅच का हिरो कोण. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये, या महत्वपूर्ण डावामध्ये आतापर्यंत प्रतापचा खेळ देखील चांगला राहिलाय आणि कम्पॅरेटिव्हली आयव्हनचा खेळ देखील चांगला राहिलाय, ज्याने 2 षटकं चांगली हाताळल्यात, ज्यामध्ये त्याला 2 विकेट्स मिळालेले आहेत. तर कम्पॅरिझन हेड टू हेड आहे, दोन्ही खेळाडू आपापल्या संघाच्या वतीने चांगलं काम करतायत. बॉल हवेत आहे, एरियल रूट घेऊन बॉल पाठवलाय VIP डॅश मध्ये, म्हणजेच लॉंग ऑन बॉडी लाईन पार, 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. ऑडियन्स कॅम्पसाठी सन्माननीय दिनेश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. नक्कीच आज देखील ती सुवर्ण संधी असणार आहे. दीपेश फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय दिनेश जगदीश पाटील यांच्या वतीने ऑडियन्स कॅम्पसाठी 100 रुपयाचं बक्षीस असणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते आता 30 या आकड्यावर. ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून पुढे येतोय, त्या ठिकाणी बॉलला कलेक्ट करतोय. आता 1 धाव. खूप चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट प्रतापच्या वतीने खेळलं जाते, कारण मोठे स्ट्रोक्स देखील त्याच्या वतीने खेळताना पाहायला मिळालेला आहे आणि त्यासोबतच सिंगल्स डबल स्ट्राईक रोटेशन पॉलिसी देखील यूज केली जाते. तर एक चांगलं जबाबदारीचं क्रिकेट खेळलं जाते, एक सेन्सिबल, एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं जाते
प्रताप भोईरच्या माध्यमातून. पण आता प्रतापला साथ मिळणं गरजेचं आहे. खरं तर मी तर म्हणेन नितेश आणि रवींद्रने तर प्रतापसाठी आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस केले आणि ते सॅक्रिफाईस योग्य ठरवतोय प्रताप. कारण प्रतापने आतापर्यंत आपल्या संघासाठी बनवलेले आहेत एकूण 11 बॉल्स मध्ये 23 धावा. ही देखील जबाबदारी आहे आणि जबाबदारी सिद्ध करण्याची कुवत प्रताप मध्ये आहे ते स्पष्टपणे पाहायला मिळते. बॉलर तयार. अगोदर स्लॉक करण्याचा पवित्रा घेतला गेला होता प्रसादचा, पण त्यानंतर बॉलची लाईन अँड लेंथ ओळखली आणि हलक्या त्याने बॉलला पुश केलंय आणि फक्त एकच धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. एका धावेची वर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 32 या आकड्यावर. या दोन फलंदाजांवर खूप जास्त लक्ष असणार आहे तिवरीच्या समर्थकांचं. पण सोबतच आयव्हान मॅन इन फॉर्म, जबरदस्त बॉलिंग आयव्हानची देखील या महत्वपूर्ण स्पेल मध्ये पाहायला मिळाले. आतापर्यंत 8 धावा या षटकात खर्च केल्यात. हो बॉल रोटेट काय होते पण मात्र नो बॉल. रोटेट होतोय बॉल नो डाऊट. जबरदस्त बोटांची जादू पाहायला मिळते आयव्हानची, पण या बॉलवर तो कंट्रोल पाहायला मिळाला नाही. बॉल आणि बॉलची ग्रिपिंग प्रॉपर नव्हती. बॉल निसटला असं जाणवलं आणि खरंच सलाम असेल कर्तृत्वाला आयव्हानच्या. जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत हाताळले. धावसंख्या तर होतीच झाले. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला पुल केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. बॉलला कलेक्ट करेल तोपर्यंत एक धाव मिळते. एका धावेची वर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 34 या आकड्यावर. आम्ही आता गेलो लगेच आलो. स्फूर्ती चषक ठेवलाया मानाचा टिवरी गावाला. दीपेश स्फूर्ती चषक ठेवलाया वसई तालुक्याला. स्फूर्ती चषक ठेवलाया मानाचा टिवरी गावाला. दीपेश स्फूर्ती चषक ठेवलाया वसई तालुक्याला. सर ड्रिंक्स ट्रॉली बाहेर आणायचे जर ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट झाला असेल तर क्रिकेट सोबतच वेगवेगळ्या सामाजिक कार्यांना देखील उधाण आलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण सर्व प्रेक्षकांसाठी गृहोपयोगी वस्तूची सोडत या ठिकाणी काढली जाते विनामूल्य. त्याचसोबतच एकूण 30 विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षणाचा 1 वर्षाचा खर्च देखील दीपेश फाउंडेशन करते. त्याचसोबत आज 8 संघ खेळणार आहेत. त्या 8 संघांना आपण ट्रॉफी देणार आहोत. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ 5 6 7 8 म्हणजेच 5 6 7 8 जे असणार आहेत त्यांना देखील प्रत्येक संघाला आपण ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करणार आहोत. हे देखील एक वेगळं पण जोपासलेलं आहे दीपेश फाउंडेशन तसेच आयोजकाच्या वतीने. 3 षटकाचा खेळ झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर दीपेश 11 तिवरी संघाची धावसंख्या झालेली आहे 34 धावा. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर रॉकी. स्ट्राईकवर प्रताप आहे. जबरदस्त प्रतापचा खेळ राहिलाय. प्रसादचं देखील पाहूया तितकंच योगदान असायला हवं. कारण क्रिकेट हा खेळ कुणा एका खेळाडूवर अवलंबून नसतो. तुम्हाला तुमचा संघाचा एकत्रित खेळ चांगला समन्वय चांगलं संतुलन राखावं लागते तर तुमचा संघ मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगला खेळ करत असतो. ऑन साइडला पुल पॉवरफुल वंडरफुल डिलाइटफुल मॅक्सिमम ह्यूज हिट सिक्सर. मानाचा टिवरी गावाला. दीपेश स्फूर्ती चषक ठेवलाया वसई तालुक्याला. जबरदस्त क्रिकेट आहे आणि कित्येक दशकांचा अनुभव असलेला हा प्रताप भोईर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बरसतो आणि खेळतो वैयक्तिक 14 बॉल्स मध्ये 30 धावांवर. आणि पुन्हा एकदा या दिवसात सुद्धा अर्धशतक पाहायला मिळेल का प्रताप भोईरचा. आणि त्या लईमध्ये आलाय तो रिदम मध्ये आलाय तो रिदम पकडलाय. जबरदस्त खेळपट्टीचा अंदाज. प्रतिस्पर्धी संघातल्या गोलंदाजांना मात्र जबरदस्त टार्गेट करण्याचं काम करतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॉटम मिडचा वापर करून बॉलला फ्लिक केला. बॉलला पाठवलाय बॅकवर्ड केलंय. क्रिजमध्ये शतकच्या त्या ठिकाणी 2 येत आहेत. थोडासा बॉलला कॅरी करताना वेळ घेतला जातोय
आणि तो वेळ घेतलाय म्हणून एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्यामध्ये यश देखील मिळते फलंदाजांना. 2 धावांनी पाडीने धावसंख्या झाली ती म्हणजेच 42 धावा. 42 रन्स ऑन बोर्ड. जबरदस्त क्रिकेट का तर आपण त्याच्या धावांच्या आलेखाचा आढावा घेतला तर 4-2-1-1-1-6-6-1-1-6-2 म्हणजेच काय वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी धावांचा आलेख उंच करण्याचा प्रयत्न, म्हणजेच काय फक्त षटकार चौकारच नाही तर सिंगल्स डबल्स देखील त्यांच्या वतीने पाहायला मिळतं. ऑन साईडला पुन्हा एकदा स्विंग केलंय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. बॅकवर्ड स्पेल एक रिजन मध्ये पण मात्र त्या ठिकाणी त्याला चकवून बॉल जाईल सीमा पार. मिळतील धावा 4 चौकार. थँक्यू. तसेच NP स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय नितीन पांडुरंग वारे यांच्या वतीने देखील बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी टी शर्ट आणि मालिकावीर साठी पूर्ण ट्रॅक टी शर्ट आणि ट्रॅक हे देखील बक्षीस दिलं जाणार आहे. तर सर्वजण एकत्रित येऊन या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम करतात. धन्यवाद नितीनजी पांडुरंग वारे आपल्या सहकार्याबद्दल. धावसंख्या झाली ते म्हणजेच 46 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच असणार आहे मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा विपक्ष उत्तन बॉईज. उत्तन दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं. या इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस क्लिअर केला जाईल. जबरदस्त बॅटिंग प्रतापची. गोलंदाजीमध्ये रॉकीचा तो दमकम पाहायला मिळेल का? चांगली बॉलिंग. आता मात्र फिंगर रोल केले गेले होते, गती हलकीशी कमी केली आणि त्याचमुळे बॉलला आपल्या मनाप्रमाणे त्या झोन मध्ये पाठवता आला नाही. या प्रतापला थोडासा नाराज निराश असेल पण हे क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळ आपल्याला पाहायला मिळालं, कारण गोलंदाज देखील तितकीच जबाबदारी ठेवतो जितकी जबाबदारी आपल्या संघासाठी फलंदाज ठेवत असतो. आणि आता ती जबाबदारीची जाणीव रॉकीला थोडा उशिरा का होईना झाली. यावेळेस बॉलला आपटून टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. बॉल जाईल बॅकवर्ड स्पेल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. ठेवलाय हा महान, ठेवलाय हा महान, चषक ठेवलाय हा महान. जीवा भावाचा सरच दादा होता लय हा दिलवाला. जीवा भावाचा सरच दादा होता लय हा दिलवाला. दीपेश स्फूर्ती चषक ठेवलाय मानाचा टिवरी. धावसंख्या 52 झाले. 52 रन्स ऑन बोर्ड. लोखंड गरम नसलं तरी काय झालं, आपल्या सततच्या तडाख्यांनी ते लोखंड गरम करता आलं पाहिजे आणि आपल्या संघासाठी तीच भूमिका घेतली गेलेली आहे. सिच्युएशन इतकीशी कंट्रोल मध्ये नव्हती, कारण प्रकाश झटपट बाद झाला, रवींद्र बाद झाला, नितेश बाद झाला आणि त्यानंतर मात्र एक हाती किल्ला लढवण्याचं काम प्रताप करतोय आणि त्याला मात्र साथ देताना प्रसाद बघ्याची भूमिका नॉन स्ट्राईक एंड वरून घेतोय. ही गोष्ट महत्वाची आहे. जर आपला सहखेळाडू संघ आपल्या संघासाठी चांगला खेळ करतोय तर त्याला जास्तीत जास्त साथ देणं गरजेचं आहे आणि प्रसाद तो साथ देतो प्रतापला. बॉल असेल शेवटचा या षटकातला शिल्लक. धावफलकावर धावा आहेत 52. शेवटचा बॉल रॉकीचा प्रतापसाठी. प्ले अँड मिस आणि अशा पद्धतीने 4 षटकाची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर दीपेश 11 टिवरी या संघाची धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 52 धावा. 52 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. दीपेश 11 टिवरी. थँक्यू. 5व्या षटकाची सुरुवात करणार आहे गोलंदाजी मार्कवर फ्रँकी, ज्याचा उल्लेख कॅप्टनने केला होता. फ्रँकीवर जबाबदारी आहे आणि पाहूया जबाबदारी पूर्ण करेल का. शेवटचं षटक आहे 52 धावा. धावफलकावर 13च्या धावगतीने दीपेश 11 टिवरी हा संघ खेळतोय. बघा, सातत्य राखलं तर अशक्य गोष्टी तुम्हाला शक्य करता येतात आणि ते सातत्य आतापर्यंत प्रतापचं पाहायला मिळालं आणि प्रतापमुळेच कदाचित त्याचा संघ एका चांगल्या पोझिशन मध्ये. फ्रँकी टू प्रसाद.
यावेळी प्रसादची बॅट तळपते पण एलिव्हेशन मिळते, डिस्टन्स मिळेल का? त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, कॅच कंप्लीट करतो आणि प्रसादला मात्र मोठी खेळी खेळता आली नाहीये. आल्या पावली मात्र परत जातोय, जास्त योगदान न देता प्रसाद बॅक टू पॅव्हिलियन. तुझ्या झालं या दुःख दिनेश भावाला, सोडून गेला दीपेश भाऊ टिवरी गावाला, टिवरी गावाला सोडून गेला टिवरी गावाला. आठवण तुझी येते ही मुलगी चकुली दीदीला, दिनेश दादाची डिंपी शोधे मोठे पप्पाला, मोठे पप्पाला डिंपी शोधे मोठे पप्पाला. थँक्यू. प्रत्येक खेळाडू प्रत्येक दिवशी चांगला खेळ करेल असं नसते आणि त्याचमुळे या ठिकाणी देखील तेच पाहायला मिळालंय. कारण प्रसादवर सर्वात जास्त विश्वास होता, पण मात्र प्रसादने देखील तो मोठा स्ट्रोक खेचताना एलिव्हेशन बॉलला जास्त दिलं, टायमिंग व्यवस्थित जुळलं नाही स्ट्रोक खेळताना, त्याचमुळे झेलचीच्या स्वरूपात बाद झाला. कॅच देखील खूप चांगला कंप्लीट केला क्षेत्ररक्षक रॉकीने आणि महत्वपूर्ण फलंदाज त्यांनी बाद केले. स्ट्राईकवर आता प्रताप असेल. चांगला बॉल आहे, अपील तर केली आहे पण उत्साह देखील तितकासा जाणवला नाही, फक्त कॅज्युअल अपील पाहायला मिळाली यावेळेस. चांगली सुरुवात या 5व्या षटकाची तुम्हाला पाहायला मिळाली, कारण पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल डॉट, अजूनपर्यंत एकही धाव या षटकामध्ये खर्च केली गेलेली नाहीये. चांगली गोलंदाजी फ्रँकीची आतापर्यंत या पहिल्या 2 बॉल्सवर पाहायला मिळाल्या. स्ट्राईकवर प्रताप आहे, फ्रँकी टू प्रताप. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला ड्राईव्ह केलंय, एक्स्ट्रा कव्हर पडलेल्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपून पुढे येतोय, थोडासा कॅज्युअल राहिला, अजूनही बॉल कलेक्ट केला नाहीये पण 2च धावा घेण्याचा हा प्रयत्न केला जाणार आहे, कारण लईमध्ये आहे, इन फॉर्म आहे, त्याचमुळे जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची हाच मनसुबा त्या ठिकाणी प्रतापचा पाहायला मिळतोय, जो खेळतोय वैयक्तिक 44 धावांवर आणि अर्धशतकासाठी 6 धावांची गरज आहे. आजचा अर्धशतक देखील कंप्लीट केलं जाईल का? 21 बॉल्स मध्ये 44 धावांवर खेळतोय प्रताप. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं पण त्या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतलाय प्रतापने. धाव घेऊ शकले असते तर सन्मान्य दिनेशजी जगदीश पाटील यांच्या वतीने जर अर्धशतक षटकार मारून पूर्ण केलं तर 500 रुपयाचं बक्षीस सन्माननीय दिनेश जगदीश पाटील यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे. धावसंख्या 54. बॉल्स फेकून झाले 4. यावेळेस आउटसाइड एज बॉल जाईल, पॉइंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेने, त्या ठिकाणी बॉलला अडवलं जाईल, तोपर्यंत 2च धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न. धावसंख्या झालेली आहे सांघिक दीपेश 11 टिवरी या टीमची 56 धावा आणि आता अर्धशत पूर्ण होण्यासाठी 4 धावांची गरज आहे. 46 धावांवर खेळतोय 23 बॉल्समध्ये. शेवटचा बॉल असणार आहे. खरं तर फ्रँकीचं कौतुक करायला हवं, कारण या षटकामध्ये त्याने फक्त 4 धावा खर्च केल्या. जो धावांचा आलेख उंच जात होता त्याला काही अंशी खाली आणण्याचं काम केलंय फ्रँकीने. लास्ट बॉल ऑन साइडला हुक केलाय, बॉलला पाठवलेला आहे टिवरी गावामध्ये, पण धावा किती येतील? 2च धावा, म्हणजे 48 धावांवर नाबाद राहिलेला आहे प्रताप भोईर. मागे कितीही मोठा स्ट्रोक खेळला तरी सुद्धा तुम्हाला धावा कमीच मिळतील, पण मात्र कौतुक करायला हवं फ्रँकीचं, ज्याने या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करत 1 विकेट मिळवलाय. सांघिक धावसंख्या झाली आहे दीपेश 11 टिवरी या संघाची 58 धावा आणि जिंकण्यासाठी 30 बॉल्स मध्ये 59 धावा पूर्ण कराव्या लागतील देवाश 11 वसई कोळीवाडा संघाला. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, त्या ठिकाणी 2 संघ असतील, मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा आणि उत्तन बॉयज उत्तन, आणि विनंती करतोय मी संदीप गावण सरांना पुढचा टॉस क्लिअर करून घ्यायचा. धन्यवाद. घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा एकदा जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. मोठे पप्पाला डिंपी शोधे मोठे पप्पाला. जीवा भावाचा लय आवडीचा होता वो दोस्ती यारीत, जीवा भावाचा लय आवडीचा होता वो दोस्ती यारीत. असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात, असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात, असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात. आदरणीय सन्माननीय बबन परब साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आता हा टॉस होतोय. बबन परब साहेबांच्या शुभ हस्ते टॉस असेल. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा विपक्ष टीम आहे उत्तन. दोन्ही संघाचे संघनायक आलेत काय? एका बाजूला आपण बघतायत डेमियन संघनायक आहेत उत्तन संघाचे. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाचा संघनायक लवकरात लवकर या. मुर्दा
मुर्दा टीम कॅप्टन, मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा टीमचा कॅप्टन विनय लाला. मला असं वाटतं की कॅप्टन या ठिकाणी अजून आले नाहीत या मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाचा. चला आपण दुसऱ्या डावाकडे सुद्धा वळणार आहोत. बपन परब साहेबांना विनंती करतो, प्लीज आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा विराजमान व्हा. खूप सुंदर नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन आपल्याला कैलासवासी दीपेश जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ दीपेश स्मृती चषक 2022 मध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या डावाला प्रारंभ होतोय. दुसऱ्या डावाचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखवत आहेत आमचे साथी समालोचक मित्र प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच मनीजी पाटील अँड संदीपजी गावण सर. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ दुपार असेल. गुड आफ्टरनून एव्हरीवन. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. स्वर्गीय दीपेश पाटील दीपेश स्मृती चषक 2022 हा शानदार सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी आम्हाला दर्शवतात की टोटल विजयासाठी जर आपण पाहिली तर जवळजवळ 59 धावा प्रताप भोईरचा खेळ बहरला. पुन्हा एकदा सातत्य काय असतं, कन्सिस्टन्सी काय असते, धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन काय असते हे दर्शवत असताना प्रताप भोईरने आपला क्लास पुन्हा एकदा दर्शवत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या समोर एक स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी आपल्याला पाहायला मिळाली, ज्याच्या बॅटमधून जबरदस्त खेळ साकारत असताना अप्रतिम नेत्रदीपक कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाला. 59 धावा, नाण्याची एक बाजू पडताळले, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं खूप गरजेची गोष्ट राहील, कारण हे टेनिस क्रिकेट सातत्याने खूप चांगल्या प्रकारचं रेग्युलरिटी, खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलं जातं. कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही, कोणत्याही संघाला महान लेखून चालत नाही. जेव्हा तो चांगली गुणवत्ता सिद्ध करतो त्यावेळेला तो महान बनतो. हे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचे वाक्य आहेत. म्हणतात ना, संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब बुडवू शकत नाही. म्हणून क्रिकेटमध्ये आणि क्रिकेट पुढे कोणीही सर्वश्रेष्ठ नाहीये हे आपण सातत्याने पाहिलंय. 59 धावांचं लक्ष्य, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. या धावा जर अचीव करायच्या असतील तर म्हणतात ना, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाते तुटत नाहीत. डोकं शांत ठेवून खेळावं लागेल, कारण दोन्ही संघांकडे ती लढाऊ वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांमध्ये ती मात्र फायटिंग करण्याची ताकद आहे हे मात्र आपण पाहू शकाल. ही स्पर्धा आपण पाहतोय. काशीनाथ राघव भोईर मैदानातून थेट युट्यूबवर टिवरी गावाचं नाव आपल्याला पाहायला मिळतं, झळाळतंय. ते युट्यूबच्या माध्यमातून TCP लाईव्ह पूर्ण प्रसारित करतोय, ही स्पर्धा कव्हर करतोय. महेंद्रजी भगत आणि त्यांची संपूर्ण एंटायर टीम, 2 कॅमेरामॅन, 1 टेक्निशियन, मॅन्युअल स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. चला, वेळ दौडू नका प्लीज, कारण क्रिकेटमध्ये वेळ खूप महत्वाची आहे. सातत्याने आपण जाणतोय आणि त्याकरता मी विनंती करेन की वेळ दौडू नका. लकी ड्रॉ कुपन आपण वाटलेले आहेत सर्वांना या ठिकाणी आपण पाहू शकतात. आदरणीय सन्मान्य बुलेश घरत साहेबांचं आगमन झालं. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व उमळमान गावातील, आणि त्यांच्यासोबतच आपण अनेक मान्यवर बघतायत, त्यांची सुद्धा मी चर्चा करेन. बुलेश घरत साहेबांना आपण नेहमीच बघतायत त्या परिसरामध्ये ज्यावेळेस मोठमोठ्या स्पर्धा असतात. खूप चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून होत असते. चर्चा आपण करूया. मॅच स्टार्ट होतोय. मॅच स्टार्ट होत असताना दिनेश आपल्या गोलंदाजी मार्कवर, फ्रँकीची बॅट आज तळपेल का? पहिला चेंडू ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय. एक धाव तर निश्चित स्वरूपात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न
आणि त्यावेळेला मात्र खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फार वेगाने क्षेत्ररक्षक पुढे आला होता. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 2 या धावसंख्येवर. फ्रँकी एका साईडला आपण पाहतोय. खूप चांगलं क्रिकेट. देवांश शिलेवर, नितीन पाटील जे लेजंड ऑफ क्रिकेट जुचंद्र या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी मात्र स्पॉन्सरशिप केले. या संघाला पुरस्कर्ते आहेत जसं RK नेहमीच रणजित जिकीने आपल्याला पाहायला मिळतात. स्पॉन्सरशिप करतात दत्ताई स्पोर्ट जुचंद्र संघाला. उलटा चेंडू होता, वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. बॅटचं यावेळेला व्हॅल्युएशन व्यवस्थित नव्हतं, परंतु निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. म्हणतात ना, इट इज नो यूज क्राईंग टू ओर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतं. जे काही तुम्हाला करायचं असतं त्यावेळेला प्रत्यक्षात तुम्हाला ते साकारावं लागतं. हे आपण सातत्याने पाहिलंय. आणि क्रिकेटमधील एक एक धाव खेळाडूंचा श्वास आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 4 धावा, 59 धावांचा पाठलाग करताना देवांश 11 वसई कोळीवाडा हा संघ फलंदाजी करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करण्यात आलं. यावेळेला एक सुंदर झेल सुटला गेला. या मात्र झेलचा वारंवार या ठिकाणी नक्कीच उल्लेख केला जाईल. कॅचेस विन द मॅचेस, लेझी क्रिकेट मी तर म्हणेन. यावेळेला 3 धावा येत आहेत. म्हणतात ना, तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती राहिलं धुपाटणं. त्या पद्धतीने मात्र ही सिच्युएशन पाहायला मिळाली. पहा, झेल सुटला, तिथे 3 धावा आल्या आणि फलंदाज सुद्धा शाबूत आहे. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 7 धावा, 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. एक फायटिंग टोटल जरूर आहे. मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. सातत्याने फ्रँकी आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर गौरव फ्रँकी, एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. हे वातावरण क्रिकेटच्या अनुसरून नाहीये, परंतु आज क्रिकेटवरची जिद्द आहे ना, ती आज प्रत्येक खेळाडूने बाळगले. आणि प्रत्येकाचं स्वप्न ज्या वेळेला निर्माण होतं त्यावेळेला स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो. हॅट्स ऑफ असेल सर्व आमच्या या लाडक्या खेळाडूंना. व्यासपीठावर दाखल चालत आदरणीय सन्मान्य भुलेचे घरत, राकेशचे घरत, संदीपचे घरत, रखमाई डेव्हलपरचे मालक आहेत. उमेमान इथून या ठिकाणी ते आलेत. धन्यवाद सर, बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेकरता दिलायत. आपलं आम्ही सहर्ष असं स्वागत करतोय दीपेश स्मृती चषक 2022 मध्ये. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 8 या धावसंख्येवर. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 59 धावांमध्ये KKRने मात्र पुन्हा एकदा मात जबरदस्त दिली. यावेळेला मात्र ऑन साईडला प्रताप भोईर त्या झेल खाली येत असताना एक, कारण कोणताही सोपा झेल नसतो, तो कन्वर्ट करावा लागतो. अगदी मात्र तुमची डोळ्यांची नजर तीक्ष्ण असावी लागते. रवींद्र ठक्कर सुद्धा पाहतायत की यस, डोळ्यांवर खूप सूर्याची प्रखर किरणं आली होती. इतर वेळेला मी प्रताप भोईरला पाहिलं की गॉगल मात्र त्याच्या असतात डोळ्यावर, परंतु आज का नाहीये. महत्वपूर्ण लढतीमध्ये मात्र ही चूक कितपर्यंत महागडी ठरेल याकडे लक्ष असेल. अगदी बरोबर. सूर्याची प्रखर किरणे त्या ठिकाणी डोळ्यावर आली. आणि खरं तर उंच उडालेला झेल हा कठीण झेल असतो, कारण हा झेल टिपताना आपल्या मनामध्ये अनेक आशंका निर्माण होत असतात. काय माझ्या हातामध्ये चेंडू बसेल काय, मी जर झेल सोडला तर मला काही ऐकावं लागेल काय. यावेळेला बॅटची एज घेऊन फर्स्ट स्लिप कडून चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होतोय ब्लॅक साईड स्क्रीन कडे. तत्पूर्वी धावांची गती 1च्या मदतीने पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. सेकंड इनिंग मध्ये 59 धावांचा पाठलाग करताना देवांश 11 वसई कोळीवाडा या संघाची 12 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम दीपेश स्मृती चषक 2022. दीपेश स्फूर्ती चषक ठेवलाया मानाचा टिवरी गावाला. दीपेश स्फूर्ती चषक ठेवलाया वसई तालुक्यात. दीपेश स्फूर्ती चषक ठेवलाया मानाचा टिवरी गावाला. दीपेश स्फूर्ती चषक ठेवलाया वसई तालुक्याला. थँक्यू. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय दिनेशजी पाटील. 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद. 1 वर्ष
पूर्णपणे तुम्हाला मात्र विचार करावा लागेल की मला दीपेश स्मृती चषक 2022 कधी खेळायला मिळेल. त्यासाठी खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फ्रँकी सारखा एक खेळाडू मात्र एक जीवनदानाच्या सायाने खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्या संधीचं सोनं या वेळेला करेल का पाहायचं आहे. म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल कोणीच सांगू शकणार नाही. खेळाडूंनो सोडून गेला यारो कयार हालावून घरया जीवाला सोडून गेला यारो कयार हा वसई तालुक्याला दीपेश स्मृती चषक ठेवला या आदरांजली वाहिली होती. खूप चांगलं आपण पाहू शकतायत आणि खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आज तुम्हाला सर्वांना जे व्यासपीठ मिळून दिलं गेलंय खूप चांगलं आपण पाहतोय. चला कृपया करून प्लीज खेळाडूंनो मॅच सुरू आहे आणि आपण आराम के साथ चालतायत. प्लीज जरा थोडंसं धावत जायचंय. प्लीज आपल्याकडे वेळ नाहीये तेवढा. दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात असा दीपेश पाटील थँक्यू दादा दुसरे विकेट हॅट्रिक साठी आपण पाहू शकताय छकुली डिम्पी छकुली एकवा यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. हे मात्र पारितोषिक लावलेलं नाहीये तर ही ऊर्जा दिली जाते गोलंदाजांना. कालच्या दिवसात सुद्धा दिनेशजी पाटील यांनी अर्धशतक झळकावलं त्यावेळेला मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळालं चितनने आणि त्यानंतर छकुली हिच्याकडून सुद्धा 500 रुपये आले 5 षटकारांसाठी. तुषारजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. धावांची गती फलकावर 12 हलक्याशा हाताने सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना फक्त सॉफ्ट हँड नरम हाताने खेळला गेला होता. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 13 धावा. खऱ्या अर्थानं पंचांचं सुद्धा तेवढंच कौतुक करायला हवं. जबरदस्त उष्णता खूप आहे. रणरणत्या टक्कन आवाजाला टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा गोड आवाजात गोड षटकार 6 धावा. चाळीस धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू 13.33च्या सरासरीने खेळावं लागेल. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कारण तुमच्याकडे ते पॅशन असलं पाहिजे तुमच्याकडे ते डेडिकेशन असलं पाहिजे. क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही खेळताय तर तेव्हा तुमची एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन समोरचा संघ कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मी माझा खेळ चांगल्या प्रकारचा दर्शवेन. मी माझ्या संघासाठी 100% देईन. हे जेव्हा तुमच्याकडे असेल ना त्यावेळेला जगातील सर्वोत्तम गोलंदाज जरी आला तरी सुद्धा मात्र त्याला तुम्ही घाबरणार नाहीत. परंतु ते तुमच्याकडे असणं खूप गरजेची गोष्ट आहे. पुन्हा एकदा गोलंदाज 18 चेंडू 40 धावा 18 चेंडू. व्हॉट अ मॅच. खूप सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर सर चेंडू निघून जातोय. प्रकाश पाटीलच्या हातामध्ये एक लेजंड क्रिकेटर म्हणजे ज्याची ओळख ऍज अ विकेट किपर म्हणून भार सांभाळताना पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता. सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आपण सातत्याने पाहतोय. ऑन साइडला पुलचा फटका जबरदस्त. ग्लेन मॅक्सवेल अँड हार्दिक पांड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता क्रॅकिंग स्ट्रोक. मोठे पप्पाल दीपेशोदे मोठे पप्पाल जीवा भावाचा लय आवडीचा होता वो दोस्ती यारीत जीवा भावाचा लय आवडीचा होता वो दोस्ती यारीत. थँक्यू डुसे. जरूर दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस होता स्वर्गीय दीपेश पाटील आणि आज आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा सातत्याने आपण पाहतोय. ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. स्वप्नील गुड कॅच. सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना स्टीवन बॅक टू द पॅव्हिलियन. गुड कमबॅक. येते हो आज दीपेशराची साऱ्यांना आठवण आठवणीचा चषक त्याच्या ठेवला
थँक्यू डीजे. स्वप्नील चौधरी यांच्यासाठी डिम्पी छकुली एकवा यांच्या माध्यमातून आपण पाहू शकताय 100 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. खूप चांगलं टॅलेंट दाखवलं, सुंदर हातांची ओंझळ होती, आय साईट कुठेही डळमळीत झाली नाही आणि खास करून तुमचं जजमेंट आणि तुमची एकाग्रता खूप महत्वाची भूमिका ठरली गेली. 25 धावा 25. गुड डिलिव्हरी ऑन साईटला जरूर खेळला गेलाय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाईल. शॉर्ट मिडॉनला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय वेगाने, मात्र यावेळेला आपण पाहू शकता धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 26 धावा 26 रन. चेंडू फेकून झाले ते 4. आता येणारे आहेत चेंडू तुमच्याकडे 14 आणि 14 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 33 धावांचं लक्ष असेल. सरळ बॅटने खेळला गेलाय, पाहायचं आहे तिथपर्यंत पोहोचेल का सूरज, मात्र यावेळेला पोहोचत नाहीये. बॅकअप चांगला मिळतोय या ठिकाणी आपण पाहू शकाल. पिंटू पुढे सरसावला गेला होता. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर 2च्या मदतीने धावसंख्या 28 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. सामना बॅलन्सिंग आहे, दोन्ही संघांकडे तेवढी मात्र क्षमता आहे. पाहायचं कशा पद्धतीने ऑस्ट्रेलियाकडे खास करून लक्ष असेल ते डगआउट मधून. 5 चेंडूचा केस झालाय. 13 चेंडू विजयासाठी 31 धावा. सामन्याचं समीकरण पहा 13-31 31-13. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रकाश तिथपर्यंत पोहोचले होते परंतु व्यवस्थित मात्र चेंडूला कन्वर्ट करू शकले नाहीत. पंचांकडे दाद आणि क्विकली फेकी आले. ऑस्टिन कॉन्फिडेंटली आहे का पाहायचं आहे, कारण हृदयाची ठोके वाढली जातील आता डगआउट मध्ये. ही निर्णायक विकेट असेल. इथून जर विकेट मिळते तर दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. कोणाकडून रुक्माई डेव्हलपर्स आणि आशीर्वाद डेव्हलपर्स उमेमान जे या ठिकाणी उपस्थित आहेत, बुलेजी गरज साहेब यांच्याकडून मात्र आपण पाहू शकतायत. यांच्याकडून मात्र मंडळाला आर्थिक सहाय्य 10,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. तर सर आपलं खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेला आहे. आपलं मात्र यावेळेला नेहमीच मोलाचं सहकार्य राहील हीच आम्ही अपेक्षा करतोय. आणि आज खास करून तुम्ही अमूल्य वेळ काढला या स्पर्धेला. एका शब्दाला विनंतीस मान देऊन आलात, कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. आणि या ठिकाणी उपस्थित झालेत रुक्माई डेव्हलपर्स आणि आशीर्वाद डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून 10,000 रुपीज यावेळेला आपण पाहू शकतायत आलेले आहेत आमच्या मंडळाला. तर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 28 धावा. षटक क्रमांक ते 3 कंप्लीट झाले. डिसिजन पेंडिंग राहिलाय अजूनपर्यंत आपण पाहू शकाल. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाचा संघनायक आणि विनंती असेल उत्तन बॉयज उत्तन संघाचा संघनायक आपण या व्यासपीठावरच टॉस करून घेऊया. कॅप्टन टॉस साठी या. उत्तन बॉयज उत्तन संघाचा कॅप्टन सुद्धा टॉस साठी या. उत्तन डेमियन डाव्या बाजूला उत्तन संघ आहे, त्यांना विनंती करतोय आपण कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर या. इथे या. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस या ठिकाणी केला जाईल. खूप चांगलं क्रिकेट या टॉस कडे वळणार आहोत. आदरणीय सन्माननीय बुलेश गरज साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा विरुद्ध मॅच तुम्ही बघणार आहात. उत्तन कॉलिंग कोण करतंय? नॉट आउट. मुर्दा संघाचे कॅप्टन कॉलिंग करतायत. छाप असा आवाज दिलाय. यस इट इज अ हेड. टॉस जिंकला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. दोन्ही संघांना शुभेच्छा. आमच्या मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. पुन्हा घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चर्चा आपण करूया जो टॉस झालाय त्याची. 12 चेंडू मध्ये 30 धावांचं लक्ष असेल, लक्षात घ्या. 12 चेंडू आणि 30 धावा. 12 चेंडू आणि 30 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. एक चांगलं क्रिकेट आहे
आर के एंटरप्राइजेस स्टँड आपण पाहतोय, लक्ष्मी एंटरप्राइजेस स्टँड सुद्धा आपण पाहू शकलात आणि खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एवढ्या. तर या ठिकाणी 2 कुपन्स आम्ही वाटले आहेत. ब्लू कलरचे कुपन आहे ते लहान मुलांसाठी आहे आणि गुलाबी कलरचं कुपन आहे येल्लो पिवळ्या रंगाचं कुपन आहे ते गृहोपयोगी वस्तूंसाठी आहे. तर मुलांसाठी स्कूल बॅग्स असतील आणि प्रौढांसाठी म्हणजे प्रेक्षकांसाठी तुम्हाला गृहोपयोगी वस्तू असतील. तर या षटकानंतर आपण एक चिठ्ठी काढणार आहोत. धन्यवाद. 12 चेंडू 30 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल ना, तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला कायम सोबत ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण बनणार आहे याकडे लक्ष असेल. रिस्पॉन्सिबिलिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. चेंडू मात्र या वेळेला निघून जातो. विशाल नाईक क्विकली वळतायत. एक धाव तर निश्चित स्वरूपात. दुसरी धाव सुद्धा. ही धाव कशी असेल तर 2+1 3 धावा बोनसच्या स्वरूपात मिळाल्या. चेंडू मात्र पायाला जाऊन आदळला होता. प्रकाश पाटील यांच्या शॉट मिडॉनला कोणीही क्षेत्ररक्षक नव्हतं आणि त्याचा फायदा मात्र यावेळेला मिळाला. प्रतिस्पर्धी संघ देवांश 11, वसई कोळीवाडा, नितीन पाटील जे पॅकर्स आहेत, जुचंद्र गावातील चांगलं व्यक्तिमत्व मोहनदादा पाटील यांच्या समवेत नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. उपाध्यक्ष म्हणून द ग्रेट मराठा परिवारचे आपण पाहताय. एक चांगलं क्रिकेट. 3 धावा येत आहेत, ऍडिशनल होत आहेत आणि तिहेरीच्या माध्यमातून 32 धावा. येणारी चेंडू आता मात्र पाहायला मिळतील 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी सामना बॅलन्सिंग 27. ऑन साइडला फटका चांगला आहे. जबरदस्त पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्युअर लाईक डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता ऑस्टिन ब्रँडचा ब्रँडिट षटकार एम्ब्रोज. जबरदस्त एम्ब्रोजच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत दर्जेदार टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फटका सरळ चेंडूला फेकून दिला. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर तब्बल 38 धावा. विजयासाठी 21 धावांचं लक्ष. ऑन साइडला फटका चांगला आहे. यावेळेला आपण पाहू शकतात प्रकाशच्या गोलंदाजीवर धावांची गती जर आपण पाहिली तर यावेळेला आपण पाहू शकाल फलंदाज ऑस्टिनला मात्र परतावं लागतंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, गुड थ्रो. फलंदाज बॅक टू द डगआउट. असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात. असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात. असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 38 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळजवळ 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एक 39 धावा, 39 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. चेंडू आहेत आपल्याकडे पाहू शकाल. मात्र खोलवर प्रयत्न होता चेंडू यावेळेला डिलिव्हर करण्याचा. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर ते एकंदरीत 40 धावा. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकाल 19 धावांचं लक्ष आहे. सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश पाटीलचा पहिला चेंडू 3 धावा. पुनश्च एकदा गोलंदाज. टप्पा अचूक पद्धतीने नव्हता. पंचांनी ओळखलं, लेंथ पाहिली आणि विशाल नाईक यावेळेला मात्र दर्शवत असताना या सिटीज वाईट आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 41 धावा.
41 रन्स ऑन द बोर्ड लागले. आता एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मात्र देवांश 11 वसई कोळीवाड या संघाच्या माध्यमातून फलंदाज बाद झाले. ते आतापर्यंत 4 एम्ब्रोज आणि जॅक्सन हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. ऑन साईडला सुंदर फटका तर आहे, तेवढं सुंदर उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण तोपर्यंत पोहोचला गेला. यावेळेला फलंदाज मिस्टर एम्ब्रोज. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 40 धावा, 40 रन्स एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात. 42 रन्स, 42 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी लक्षात असू द्या 17 धावा चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 8 आणि 8 चेंडूमध्ये 17 धावा. सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळतोय. एम्ब्रोजनी रिस्पॉन्सिबिलिटी जाणले, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे खेळाडूंनो, तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू कधीही आयुष्यभर थकत नाही. त्यामध्ये एम्ब्रोजला आपण पाहतोय. यावेळेला टप्पा पाहिला, फेअर डिलिव्हरी. एम्ब्रोजने मात्र या वेळेला चेंडू सोडून पश्चाताप सोसावा लागलाय. आता चेंडू आहे 7 आणि 7 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 17. एक मोठा फटका या सामन्यामध्ये घेऊन येईल, परंतु चांगलं कमबॅक करणारा गोलंदाज मिस्टर प्रकाश पाटील. यावेळेला अप्रतिम टप्पा चुक पद्धतीने होता. बॅटचं एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय. प्रताप भोईर चेंडूला कलेक्ट करतोय. एकदम निश्चित स्वरूपात मेल. एम्ब्रोज स्ट्राईक एंडकडे जाईल आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये 16 धावा. पहा, प्रकाशने 2 चेंडू जरी वाईट फेकले, एक षटकार आला, परंतु कव्हर केलं आणि आपल्या स्वतःमधली असलेली गुणवत्ता यावेळेला मात्र सिद्ध केली. आपण जाऊया 6 चेंडू 16 धावा. आपण जाऊया लकी ड्रॉ कुपनकडे. या आपण वळूया आमच्या मुख्य मंचावर. चला, सर्वप्रथम आपण निळ्या रंगाचं कुपन काढणार आहोत, जे स्कूल बॅगसाठी असेल, जे आम्ही लहान मुलांना ते कुपन वाटलेलं आहे. आणि ते कुपन काढतील सन्माननीय भुलेश घरत, राकेश घरत हे ते युवा उद्योजक आहेत. मुळमान गावाच्या रखुमाई डेव्हलपर्ससाठी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हा उद्योगधंदा सांभाळलाय, व्यवसाय सांभाळलेला आहे. तर हे निळ्या रंगाची चिठ्ठी असेल लहान मुलांसाठी आणि कुपन क्रमांक आहे 77. निळ्या रंगासाठी लहान मुलांचं कुपन चेक करा. लहान मुलांनी 77 क्रमांक 77. तर पिवळ्या रंगाची देखील या ठिकाणी आपण एक चिठ्ठी काढणार आहोत आणि ही प्रौढांसाठी असेल, जी इस्त्रीसाठी असणार आहे. चला, यायचं भुलेश घरत साहेब, आपण तुमच्या शुभ हस्ते आपण हे कुपन काढूया. येस, स्कूल बॅग आपण देणार आहोत. आता पिवळ्या रंगाची 2 मिनिटं आम्ही मॅच थांबवतो. 2 मिनिटं हे कुपन आपण क्लिअर करूया. सन्माननीय संदीप घरत यांच्या शुभ हस्ते ही पिवळ्या रंगाचं कुपन आम्ही इस्त्रीसाठी काढतोय. जे ग्रुपयोगी वस्तू आम्हाला स्पॉन्सर केले, कुमार रणजित किणी, RK एंटरप्राइजेसच्या वतीने हे सर्व स्पॉन्सरशिप आम्हाला मिळाले. आणि पिवळ्या रंगाचा कुपन क्रमांक आहे 143. पिवळ्या रंगाचा कुपन क्रमांक आहे 143. यायचंय आणि आपलं बक्षीस घेऊन जायचं. जाऊया पुन्हा एकदा थरारक सामन्याकडे. प्रमोद शेडगे आणि संतोषजी गावण. सहा चेंडू एकंदरीत 16 धावांचं लक्ष असेल देवांश 11 वसई कोळीवाडा या संघाला. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. अप्रतिम जबरदस्त यावेळेला आपण पाहू शकतायत. खूप चांगला चेंडू बॅटला ब्रश करून निघून गेला होता. फलंदाज या ठिकाणी एम्ब्रोजच्या खेळीला पूर्णविराम. जॅक्सन यावेळेला आपण पाहू शकतायत. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुपर मॅग्निफिसंट बॉलिंग. आज नावानं तुझ्या स्थापन केलंय दिपेश फाउंडेशन. सारेच तुझे काढीती मित्र, तुझी ती आठवण, तुझी ती आठवण काढीती तुझी ती थँक्यू. आठवण. पिवळ्या क्रमांकाचं कुपन घेऊन जर लहान मुलगा आला तर त्याला कुपन रद्द केलं जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल, पिवळ्या रंगाचं कुपन घेऊन तुम्ही लहान मुलाला पाठवलं तर ते कुपन रद्द करण्यात येईल, याची देखील दखल घ्या. धन्यवाद. लहान मुलांसाठी आपण स्पेशल निळ्या रंगाचं कुपन ठेवलेलं आहे. तर तुमचं कुपन लागलं, तुम्हाला नंबर आला आणि तुम्ही लहान मुलाला पाठवलं, ते कुपन बाद करण्यात येईल. धन्यवाद.
5 चेंडू विजयासाठी 16 धावा. स्वप्नील काही जबरदस्त यावेळेला चेंडू हाताळला. रॉकी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने अप्रतिम खोलवर चेंडू होता. सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलंय. एक धाव तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर एकंदरीत आपण पाहू शकतायत. यस इज गॉन. फलंदाज बाद होताना 2च धावा मिळतील. मात्र तिसऱ्या धावेसाठी पलटले होते. रॉकीला मात्र यावेळेला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं. आता चेंडू आहे 4 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 14. दीपेश भावाच्या नावात सांगतोय आता जमलाय होता दीपेश भावाच्या नावात. असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात. 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 4 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट. पुन्हा एकदा गोलंदाज. 4 चेंडू 14 धावा. 4 चेंडू. एका साईडला एम्ब्रोज जॅक्सन बाद झाल्यानंतर रॉकी आला. रॉकी बाद झाल्यानंतर जस्टिन या ठिकाणी येतोय आणि स्ट्राईक एंड कडे आपण पाहू शकतात एम्ब्रोजला. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. मात्र प्रसाद त्या ठिकाणी करतोय चुकी. या येणाऱ्या चेंडूंमध्ये मात्र आता एम्ब्रोजला मिळालंय जीवनदान. फेकी केली जाते. तत्पूर्वी मिळत आहेत 2 धावा. आता चेंडू आहेत 3 चेंडू मध्ये 12 धावा. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना पाहावयास मिळते. 3 चेंडू 12 धावा. एक जबरदस्त सामना. कारण प्रेक्षकांना कोणीही जिंकू कोणीही हरो, परंतु हा महत्वपूर्ण सामना टिवरी संघासाठी आहे. गुड डिलिव्हरी. जबरदस्त चेंडूचा टप्पा चूक पद्धतीने दीपेश 11 हा संघ मात्र यावेळेला थोडाफार हबी होत असताना आता चेंडू फेकून झाले 2 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. काय कमबॅक केलंय स्वप्नील. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. सुपर बॉलिंग. आक्रमकता, धारदार गोलंदाजी, विलक्षण कामगिरी कशी असावी. एम्ब्रोज मात्र यावेळेला 2 षटकार ठोठावेल का की नाही. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. क्षेत्ररक्षक तैनात. प्रताप भोईर कोणतीही चुकी करणार नाहीये. आता मात्र 1 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांचं लक्ष्य. एम्ब्रोजच्या केला पूर्णविराम. स्वप्नीलने जबरदस्त यावेळेला केले गोलंदाजी. या ऐकूया आपण टायटल सॉन्ग. सबसे अलग नारी झलक होती या टिवरी गावात. असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात. 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 बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 47. विजयासाठी 1 चेंडू आणि 12 धावा. स्वप्नील आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवली आणि देवांश 11 वसई कोळीवाडा संघ या स्पर्धेतून या वेळेला आपण पाहू शकाल त्यांचा प्रवास या ठिकाणी थांबतोय. मी विनंती करेन हँडशेक करण्यासाठी देवांश 11 वसई कोळीवाडा संघाचे खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. नितीन पाटील यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. I1 and all टीम मनपूर्वक